मुंब्रा अपघातामध्ये 4 जण ठार झाल्यानंतरही लोकलची गर्दी कायम। गर्दीमुळे दिवा स्टेशनमध्ये एसी लोकलचे दरवाजे लागेनात। मनसे आक्रमक, आज ठाणे रेल्वे स्टेशनवर धडकणार मोर्चा। मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमधील 4 रुग्णांवर आज शस्त्रक्रिया। कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाची माहिती, 7 रुग्णांची प्रकृती स्थिर। राष्ट्रवादीचा आज 26वा वर्धापन दिन। पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 2 स्वतंत्र कार्यक्रम, तर नाशिकमध्ये काका दादांच्या मनोमिलनासाठी बॅनरबाजी। राज आणि उद्धव ठाकरे यांची युती होणं अशक्य, मुंबई मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे यांचं विधान। युतीसाठी माध्यमच उत्सुक असल्याचं व्यक्त केलं मत। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत होणार चर्चा, तर वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि राज्यातील पीक पाण्याचा घेतला जाणार आढावा। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाडक्या बहिणी 1500च्या हप्त्याला आता मुकणार। कागदपत्रांचीही होणार तपासणी, सरकार आयकर विभागाकडून मिळवणार उत्पन्नाची माहिती। मनसे नेते प्रकाश महाजन आणि नारायण राणे यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध। राणेंच्या रस्त्यात आला तर रस्ता दाखवू नितेश राणे यांनी भरला दम, तर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास राणे जबाबदार, महाजन यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। जगभरात ऑपरेशन सिंदूर आणि पाकच्या दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडणाऱ्या शिष्टमंडळासोबत आज पंतप्रधान मोदींची बैठक। संध्याकाळी 7 वाजता दिल्लीमध्ये बैठकीचं आयोजन। पीओपीच्या छोट्या मूर्तींच्या विक्रीस परवानगी, मात्र मोठ्या मूर्तीबाबत लढाई कायम। मोठ्या मूर्ती कृत्रिम जलाशयात कशा विसर्जित करणार, गणेश मंडळांना चिंता, तर मोठ्या मूर्तींबाबत सरकारनं भूमिका मांडण्याचे कोर्टाचे आदेश। महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये दरवर्षी होते 10 लाखांची वाढ। 2025 सालात महाराष्ट्राची लोकसंख्या 12.83 कोटी, महिलांची संख्या 6.16 कोटी। नागपूरमध्ये प्रेयसीच्या सरणावर आत्महत्या करण्याचा प्रियकराचा प्रयत्न। कामठी तालुक्यातील कन्हान गावातली हृदय पिळवटून टाकणारी घटना, प्रियकरावर उपचार सुरू। कोल्हापूरमध्ये भूत उतरवण्याचा अघोरी प्रकार। रात्रीच्या वेळी पंचगंगा नदी घाटावर झपाटलेल्या बाईच्या अंगातून मांत्रिकाकडून भूत उतरवण्याचा प्रकार, स्थानिकांकडून कारवाईची मागणी। भंडारामध्ये लग्नाच्या जेवणातून 100हून अधिक वऱ्हाड्यांना विषबाधा। जिल्हा परिषद सदस्यांच्या मुलीच्या लग्नातील हा प्रकार। 38 जणांवर सरकारी तर 31 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आज नाशिकमधून प्रस्थान। मुक्ताईंची पालखी सुद्धा जळगावमधून बुलढाण्यामध्ये दाखल, तर कर्नाटकमधील अंकलीमधून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचा अश्वाचा प्रवासही सुरू।